बावजी गावचा बंडू, शांत व कष्टाळू. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायची वेळ झाली की पुन्हा घरी यायचं. असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिळशिळीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झालं. बंडूनं कुटुंबासाठी नवं कापड घेतलं आणि स्वतःसाठी एक इजार शिवली. पण गणपत टेलरचा थोडसा अंदाजा चुकला. आता पाहू पुढं काय होतं ते. बंड्याची एक फरची इजार शिवून गणपत टेलर झाली की इजार शिवून? एवढं तर काय तिथं लटकून ठेवली. झाली एक पिशवी द्या ना कॅरी बॅगची. थांबा देतो येतो. या इजार 4 बोट लांबच झालेली दिसते. गणपत टेलर कडे जायपेक्षा घरी आयला तिला आता 4 बोट कापायला लावून टाका झाला. 4 बोट इजार कापून टाका घालतेस का? मला एक काम पडलंय. अजून ताईला शाळेत जायचंय, आवरून द्यायचंय. मला काय जमणार नाही. बर जाऊन दे, मी ताईला सांगतो. अगं ताई 4 बोट कापून इजार टाकी घालतेस का? दादा मला एवढा अभ्यास पडलाय, कॉलेजला जायची. जाऊन आईला सांग मला नाही जमणार. बर सांगतो आईला. काय रे पोरा, इजार जरशी लांब झाली. 4 बोट कापून टाका घालतीस का? अरे वैरण कापून माझे बोट तुकडे पडले. पारदी फेकून तिकडे पॅन्ट मी नाही घाली टाक. जातो रानात आता दळण संपलंय, दळण करते. आईला पोरांनी रागाच्या भारत इथंच पॅन्ट टाकून दिली बा. जाऊन दे, तेवढे 4 बोट कापून टाक घालते. लेकरू रागाच्या भरात गेलं निघून. तेवढं त्याला बोलायला नव्हतं पाहिजे ना. असं ते सगळ्यांसाठी किती करतं. 4 बोट झाली बाई. लेकराची पॅन्ट शिवून एकदा. दळण कर दे आता. ही जरी तशीच पण सकाळी दुरुस्त करायला पाहिजे नव्हती. करते डबडे कुठे काय सापड. बाई दादाची पॅन्ट सकाळपासून
सकाळपासून इथंच पडली. सकाळी 4 टाके घातले असते तुला असतं. सुधारायचं डबडं कुठे? हे जर कोणी म्हणजे आपलं काम आपणच करावं. मीच घालतो 4 बोट कापून टाके. झाली बघा आपली तशी. आता धुळे तो घालू. अरे पेंट तर लयच आपली झाली. वाटतंय आईने 4 बोट कापून टाका घातलं, सगळ्यांनीच घातलं काय नू. लई अरे आता तर लयच आवड झालं.